नाही अध्यक्ष महोदय, मी स्थगन दिला होता आपल्याला. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये 23 फेब्रुवारी 2026 ला बसा ज्या अवकाळी पाऊस आणि गारपीट झाला त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील 11 जिल्हे या ठिकाणी बाधित झालेत. अध्यक्ष महोदय, यामध्ये रब्बी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या गारपिटीमुळे चणा, डाळ, मूग सगळी पिकं, जो गहू आणि भाजीपाल्यांची सर्व पिकं नष्ट झालीत. अध्यक्ष महोदय, एवढा प्रचंड गारांचा वर्षाव त्या ठिकाणी झाला, वादळी पाऊस होता आणि यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामध्ये विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. आणि इतकं मोठं नुकसान झाल्यानंतर सरकारकडून अद्याप कुठली या संदर्भात याचं पंचनामे करावेत, त्याचे आदेश दिले गेले पाहिजेत आणि पंचनामे करून माहिती घेऊन तात्काळ खरं तर ही चर्चा होणे आवश्यक आहे. पूर्वीच मागच्या वर्षीपासून हा शेतकरी संकटात सापडला. अध्यक्ष महोदय, त्यांना अद्यापही कुठली मदत मिळाली नाही, ती तुटपुंजी मिळाली. आणि कोकणामध्ये असेल, विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, हे सगळी जेवढं काही नुकसान झालं त्याच्या केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. 768 कोटी काही रुपये दिलेत. प्रस्ताव मोठा पाठवला. केंद्राची का दृष्टी आमच्याकडे वक्र दृष्टी आहे कळायला मार्ग नाही, पण त्यावर मी बोलणार नाही. पण राज्य सरकारने आता तरी मागच्या वर्षी आपल्याला लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याकडे सरकारचं दुर्लक्ष कसं आहे. बोनस घोषित केला, बोनस मागच्या वर्षीचा मिळाला नाही. धान खरेदी झालेत, मागच्या वर्षी 2025च्या हंगामाचे पैसे अद्याप मिळालेत मार्केटिंग फेडरेशन कडून आणि आदिवासी विभागाकडून. पण शेतकऱ्यांनी पुढचा हंगाम करायचा कसा, पैसे मिळत नाही. तुमच्या कर्जबाजारी शेतकरी झालाय, कर्जाची मुक्ती नाही. आणि या संकटामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकारने उभं राहण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं की हे एवढं मोठं नुकसान आहे, याची चर्चा हे सभागृह सुरू आहे. यामध्ये सगळे कामकाज थांबवून शेतकऱ्याच्या या अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण सरकारला आपली ही चर्चा आणि कामकाज थांबवून यावर चर्चा करावी. शेतकऱ्याला भरीव मदत मिळाली पाहिजे, ही सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या संदर्भात योग्य निवेदन करावे.